रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींना ओवाळणी। लाडकी बहीण योजनेमधील 1,02,00,000 लाभार्थ्यांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार। लाडकी बहीण योजनेमधील 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार। उर्वरित 33,00,000 महिलांना 10 दिवसांनी हप्ता मिळणार। लाडकी बहीणसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे वळवले, सुषमा अंधारेंचा राज्य सरकारवर आरोप। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच। 27,00,000 महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीत। 3 दिवसांमध्ये आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचे आव्हान। मुंबईच्या कांदिवलीमधील आधार कार्ड केंद्रावर महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँकेशी लिंक करण्यासाठी महिलांची लगबग। विधानसभा निवडणुकीसाठी जरांगेंचं मेगा प्लॅनिंग। गावात तालुक्यांमध्ये मराठा लोक किती, माहिती जमा करण्याचं काम सुरू। मला आघाडी फागाडी नको, निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीमध्ये जाणार नाही। 29 तारखेला अंतरवालीमधील बैठकीत मोठा निर्णय, जरांगेंची माहिती। भाजपच्या मिनल खदगावकर यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। जरांगेंचा पहिला उमेदवार ठरल्याच्या चर्चांना उधाण। मिनल खदगावकर नायगाव विधानसभेतून लढण्यासाठी इच्छुक। भाजपने उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याची भूमिका। मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 26 ऑगस्टला। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालामधील आकडेवारीवर याचिकाकर्त्यांचा आक्षेप। ठोस आधार नसताना मराठा समाजाला मागास ठरवल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। अजित पवार राजकारणामध्ये फिट नाहीत। बहीण पत्नीमधला सामना चुकीचा हे जनतेला कळलं, पण अजितदादांना कळलं नाही, राऊतांची टीका। अजितदादा राखी बांधण्यासाठी जातील तेव्हा सुप्रियाताई काय करतात हा प्रश्न। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंसाठी महाराष्ट्र लढला आहे, राऊतांचं वक्तव्य। अजितदादांना राखी बांधण्याबाबत राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं नो कमेंट। रामकृष्ण हरी असं म्हणत राऊतांच्या वक्तव्यावर बोलणं सुप्रिया सुळेंनी टाळलं। अमोल मिटकरी मनसेमधील राड्यानंतर बाळा नांदगावकर अजित पवार यांच्यामध्ये भेट। ऍक्शनला रिॲक्शन होत असते, काही गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात। भेटीनंतर नांदगावकरांची प्रतिक्रिया। अकोल्यामध्ये नितेश राणेंच्या ताफ्याला पोलीस बॉईज संघटनेनं काळे झेंडे दाखवले। नितेश राणेंनी हिंदुत्ववादी सरकार असं म्हणत पोलिसांना धमकी दिल्याचा निषेध। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाची पुढील सुनावणी 28 ऑगस्टला। राज्य सरकारने जमिनीचे पैसे न दिल्यास कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा। दिल्लीतील सेंट्रल विस्टाप्रमाणे राज्यातही महाविस्टा प्रकल्प। मंत्रालयासह शासकीय इमारतींचा कायापालट करण्यासाठी निविदा, तर येत्या काळामध्ये विधानभवनासाठी सुद्धा निविदा काढण्यात येणार। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप सगळे एकमेकांसोबत गेले। एमआयएमची देखील इंडिया आघाडीसोबत जायची इच्छा, इम्तियाज जलील यांचं विधान। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेंद्र अंतापूरकर यांची शिंदेंसोबत भेट। मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा। खोसकरांसह अंतापूरकर यांची प्रतिक्रिया। बदल्यांमधील भ्रष्टाचारावरून विरोधकांकडून महायुती सरकारवर आरोप। महायुती सरकारची प्रतिमा डागाळते, भाजपच्या मंत्र्यांनी अशा आरोपांपासून दूर राहावं, संघाचा सल्ला। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक असल्याची माहिती। ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता। टॉक्सिक्स लिंक या संशोधन संस्थेकडून 10 प्रकारच्या मीठ आणि साखरेवर अभ्यास। संशोधनानुसार भारतीय बाजारपेठेतील मीठ आणि साखरेच्या सर्व ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण। कोलकातामधील निवासी डॉक्टर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे। निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरूच, सुरक्षा देण्याची डॉक्टरांची मागणी।